नमस्ते, वेलकम टू आईज किचन. आईज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी ना इडली, डोसा आणि आप्पेसाठी बॅटर कसं बनवतात ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी 3 ग्लास बासमती तांदूळ घेतलेत. तुम्ही कोणतेही नॉर्मल तांदूळ पण वापरू शकतात किंवा इडलीचे तांदूळ असतात ना ते पण वापरू शकतात. आणि त्यात मी 4-5 प्रकारच्या डाळी वापरते. त्यात 1 ग्लास उडदाची डाळ आणि बाकीच्या सगळ्या डाळी अर्धा ग्लास मी त्यात ॲड करत आहे. त्यात पहिले आधी मुगाची डाळ घातली आहे, मसूर डाळ आहे, मी चणा डाळ आणि मी तुरीची डाळ पण वापरते, पण ह्यावेळेस मी वापरली नाही, पण मी तुरीची डाळ पण घालते. आणि पुन्हा अख्खे मूग पण मी ह्यात घातले आहेत. तर हे सगळे ना व्यवस्थित धुवून 4-5 वेळा धुवून तुम्ही साईडला ठेवा. आणि जेव्हा तांदळामध्ये ना मी थोडीशी मेथी घातली, त्याला सगळे 4-5 वेळा व्यवस्थित धुवून ओव्हरनाईट सोक करायला ठेवा. आणि जेव्हा सकाळी मी त्याला सगळं ग्राइंड करून घेतलं आहे. आणि मला आता 3 प्रकारचे डोसे आणि आप्पे बनवायचे होते, त्यामुळे मी बॅटर हे 3 भाग केले त्याचे एकच. आणि जेव्हा मी हे करत होती ना तेव्हाच मी हे करताना पालक बॉईल करून त्याची प्युरी बनवून घेतली आहे. पालकची प्युरी बनवता तर फक्त लसूण घालून त्याला ग्राइंड केलं आहे. आणि बीटरूट फक्त मी प्लेन बीटरूट बॉईल करून त्याला ग्राइंड करून घेतलं आहे. आता हे 2 पार्ट केले. त्यात मी थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि मी त्यात एका ह्याच्यात पालकची प्युरी मिक्स करत आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात मी बीटरूटचं हे जेव्हा तुम्ही मिक्स कराल ना ते 5-10 मिनटं तुम्ही त्याला साईडला ठेवा आणि मग तुम्ही डोसे करायला घेऊ शकता. आता दुसऱ्या ह्याच्यात मी बीटचं मिक्सरमधनं काढलेलं ते घेतलं आणि हे मिक्स कर. कारण आपण कधी आपण बीटरूट वगैरे असं सेपरेटली खात नाहीत, तर अशा प्रकारे केलं तर मुलं पण खातात आणि त्यांना हेल्दी पण वर्जन आहे. तर हे सगळं तुम्ही मिक्स करून 10 मिनटं साईडला ठेवा. आणि मी साध्याचं पण मी ते साईडला त्यात थोडं मीठ घालून मी त्याला साईडला ठेवले. अशा प्रकारे. थँक्यू.